आणि आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना अर्ज गिफ्ट मिळणार आहे। पीएम किसानचा हप्ता शनिवारी जमा होणार आहे। राज्यातील 92.71 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सगळ्यात मोठी बातमी बघा। इथं केंद्र सरकार आता पीएम किसान योजनेची हप्त्याची तारीख आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख आता जाहीर करून टाकलेली आहे। सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते, परंतु की कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार। परंतु आता सरकारने एक जीआर निर्णय घेतला की जीआरच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता एकत्रित पैसे येणार अशी माहिती त्या जीआरमध्ये सांगण्यात आली। ती आहे बघा इथे, त्यामध्ये आता कोणत्या तारखेला हा शेतकरी बांधवांना खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे कुठल्या तारखेला येऊ शकते आपल्या पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता बघूया। आता चला तर शेतकरी बांधवांनो, दरवेळीप्रमाणे आपण आता तेही बघणार आहोत की कोणत्या दिवशी कुठल्या महिन्यात आता हप्ता येणार आहे शेतकरी बळीराजाचा। बघा इकडे शेतकरी मित्रांनो, भरपूर दिवस शेतकरी मित्र आतुरतेने वाट बघत होता, तो म्हणजे पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची। तर इथं बघा कोणत्या तारखेला आमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार। आता बघा तारखेला, आता इथं तारीख आतापर्यंत सरकारने जाहीर करून टाकली की या योजनेची तारखेला 100%, 1%, 100, 101% तारखे, त्यामुळे सर्वांना आता खात्री पटली आहे की आपले पैसे लवकरच येणार आहेत। तर पैसे जमा लवकरच होणार आहेत तुमच्या खात्यामध्ये। शेतकरी मित्रांनो, लगेच तुम्हाला ही मी तारीख सुद्धा सांगत आहे। बघा इकडे व्हिडिओकडे लक्ष देऊन बघायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो, कारण समजणार नाही स्किप केल्यानंतर। कारण केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारनं दोन्हीकडून शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे। इथे म्हणजे कुठली घोषणा आहे ती बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता असणार आहे, आता त्याची तारीख सुद्धा आता सरकारने जीआर मध्ये सांगितली आहे। जीआर असा आहे की त्या जीआर मध्ये सर्व काही स्पष्टपणे सांगितले की नमो शेतकरी असू दे, पीएम किसान असू दे, सर्व काही योजनेची तारीख आता म्हणजे महिन्यापासून म्हणजे कुठल्या महिन्यापासून कुठल्या महिन्यापर्यंत, कुठल्या महिन्यातनं पहिले 1 तारीख ते 1 ते 10 तारीख ते शेवटची तारीख यामध्ये सांगणार आहे। कुठली तारीख आहे ती बघा, कोणत्या तारखेपासून तुम्हाला पैसे मिळणार आहे जीआर मध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे। परंतु हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघणे गरजेचं आहे, नाहीतर समजणार नाही मी कुठली माहिती देणार आहे। शेतकरी बांधवांनो, खात्यामध्ये थेट तुमचे पैसे जमा होण्याची घोषणा आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक पात्री पार पडली आहे। बघा इथं घोषणा जी सरकारने करून टाकली आहे ती म्हणजे कुठली, यामध्ये आता बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले जे काही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये जे काही बैठक आता पार पडली, त्या बैठकीमध्ये हा निर्णय मंजूर करण्यात आला आहे। महत्त्वाचा निर्णय आहे बघा तो कुठला निर्णय आता बघा इकडे, आता एक क्लिक करून लाखो शेतकरी बांधवांना खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत एका क्लिकवर। आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 52 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र असून यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती जीआर मध्ये सांगण्यात आलेली आहे। पण आता हा जीआर एकतर्फी 1 तारखेनुसार जाहीर होणार आहे। तर बघा इकडे या ठिकाणी त्या तारखेला 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार की नाही याची माहिती कळणार आहे। या ठिकाणी राज्यभराचे भरपूर म्हणजे शेतकरी आहेत ती पीएम किसान योजनेची आतुरतेने वाट बघत आहेत। बघा इकडे, कारण की दिवसभरापूर्वी म्हणजे काही दिवसापूर्वी निधी वितरण थांबलेला होता, परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून एक आर्थिक मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे मात्र सर्व प्रक्रिया इथे सर्व प्रक्रिया इथे हिरवा कंदील आपल्याला दिसून येत आहे। म्हणजेच काय, आपल्याला जी काही आपल्याला संधी होती, म्हणजे आपण आता पाहत होतो पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा, म्हणजे पीएम किसान तर आता हिरवा कंदील दाखवलाय, त्यामुळे कुठलीही टेन्शन घ्यायची काही गरज नाही बांधवांना। पैसे कधी आणि कोणत्या खात्यावर आणि कधी किती तारखेला आणि किती वाजता येणार ही सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत का, बघा सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। 1 तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत, परंतु या 2 ते 3 टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत। आता ते 2 ते 3 टप्पे म्हणजे कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये असे वितरण चालू आहे। कोणत्या टप्प्यामध्ये कुठे वितरण होणार, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि हा तिसरा टप्पा, असे 3 टप्प्यामध्ये इथे वितरण होणार आहे बघा। कारण पीएम किसान योजना खूप जणांना लाभ देत असतो।
शेतकरी मित्रांनो, तारीख तर देखील सांगतो, पूर्ण सविस्तर माहिती, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेऊया. तर परंतु चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण परंतु चॅनलवर लाईक केला तरच तुम्हाला नवनवीन अपडेट करून कळणार आहे. आणि सबस्क्राईब केल्यावर नोटिफिकेशन तुमच्या बेल आयकॉनला पण प्रेस करून ठेवा, कारण नोटिफिकेशन ऑप्शनला येणार आहे. तर चला तर जेणेकरून तुम्ही अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि डिटेल संपूर्ण माहिती पाहू शकता. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर म्हणजे दोन्ही योजना, म्हणजे आता PM किसान योजना, नमो शेतकरी असू दे, या योजनेचे लाभार्थी असणार आहे की दोन्ही योजनेचे पैसे एकत्र तुम्हाला मिळणार आहेत. सरकारने एक मागील बैठक पार पाडली होती. त्या बैठकीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना खात्यामध्ये तब्बल 2,000 रुपये वाढ झाली होती. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला दर वर्षाला 6,000 रुपये PM किसान योजनेमार्फत, 6,000 रुपये नमो शेतकरी योजनेमार्फत, मग टोटल 12,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये, म्हणजे 2,000ची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच 6,000 तुमच्या PM किसान योजनेचे आणि 6,000 नमो शेतकरीचे असे म्हणताच तुम्हाला जे 2 आणि 2 6 12,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आणि 2,000 रुपयाची वाढ पण मिळणार होती. बघा इकडे आता नमो शेतकरी योजनेचे मिळणार आहेत. म्हणजे आता तुम्ही एकाच वेळेस तुमच्या खात्यामध्ये 4,000 तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजेच बघा शेतकरी मित्रांनो, वर्षाला तुम्हाला जे काही 4 किंवा 5 जे काही तुम्हाला 4 महिन्याची पोटी हे पैसे मिळत होते. म्हणजेच आता तुम्ही सर्व शेतकऱ्यांना आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणजेच काय म्हणत असाल तर 2,000 रुपयांनी तुम्हाला वाढ मिळत आहे इथे, पण थोडा लेट होईल, पण वाढ मिळणार आहे. आता आपल्याला म्हणावं लागणार आहे की राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आणि या तारखेला मग तारीख कोणती आहे असंच लागणार लगेच त्या ठिकाणी. व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही तारीख जी सांगणार आहे सरकार फिक्स नाही सांगणार. कारण की फिक्स तारीख दिली तर तुम्ही त्याकडे टक लावून पाहत राहणार, सारखा बँकांच्या चक्कर काढणार, सारखं तुम्ही बँकेत जाणार, KYC प्रक्रिया बघणार, कुठली KYC राहिले, काय राहिले, सारखं चौकशी करणार. त्यामुळे अद्यापही त्यांनी तारीख फिक्स नाही केलेली. इथं बघा मी शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी इथं अजून एक आहे. आतापर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे जे काय आर्थिक मदत सरकारने वितरित करण्यात आणलेले आहे. आता PM किसान नमो शेतकऱ्यांना योजनेसाठी इथं विलंब करावा लागणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, तुमचं जी प्रतीक्षा संपलेली आहे, कारण अशा परिस्थितीतून हप्त्याचे पैसे वाटप करणं अनिवार्य होतं. पण आता शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी पैसे येणार, जमा होण्याचे पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. परंतु PM किसान योजनेच्या पैशाची हप्त्याची वाट बघून भरपूर शेतकरी मित्रांना महाराष्ट्र राज्यातील वाट बघत होते. आता सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता जे कधी जमा होणार आहे याची तारीख तुमच्यासाठी जाहीर केली आहे. परंतु तारीख जाहीर सांगण्याच्या अगोदर तुम्हाला तुमची कामे किंवा सांगितलेले आहे तुम्हाला नक्की काय करून घ्यायचे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे या तारखेला तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या द्वारे लक्षात DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे साहेबांनी तारीख जाहीर करून टाकलेली आहे की कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे, PM किसान योजनेच्या हप्त्याचे हे एकत्रित तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, काळजी करायचं कोणतंही काम नाही, कारण की तुमचे पैसे तुमच्या खात्यात सेफली तुमच्या बरोबर येणार आहेत. बघा इकडे एकत्र तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. तारीख तर सांगतो, पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही बँकेच्या खात्यावर तुमचं आधार कार्ड किंवा बँक पासबुक लिंक पाहिजे, कारण की आता यामध्ये तुम्हाला JR सुद्धा आलेला आहे. त्यामध्ये सांगितलं आहे भरपूर अशी शेतकरी बांधवांची फसवणूक सुद्धा झालेली आहे. बघा इकडे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत नसेल तर म्हातारे शेतकरी असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. भरपूरशी अशी म्हातारे शेतकरी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसलेल्यामुळे म्हातारे शेतकऱ्यांना असंच झालं आहे की त्यांची देखील बँकेच्या खात्याशी त्यांचं आधार कार्ड लिंक नाही आहे. त्यासाठी आवश्यक असं कार्ड तुम्ही घेऊन ते लगेचच्या लगेच KYC करायसाठी जायचं आहे. आता तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व काही तुम्हाला समजत असतं. डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सपोर्टद्वारे तुमचे खात्यामध्ये पैसे येत असतात. आधार संलग्न बँक खात्याशी अकाउंट लिंक असल्यामुळे तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात लवकरात लवकर येऊन जातात. लिंक करून ठेवा, कारण की शेतकरी बांधवांना आत्ता लवकरात लवकर आनंदी बातमी अशी येणार आहे की तुमचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत. त्यासाठी आत्ताच पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी हे लिंक करून तुम्ही आत्ताच ठेवा. चला तर तारीख तुम्हाला सांगतो अशीच की शेतकरी मित्रांनो, ग्रीस टॅगवरती शेतकऱ्यांनी नोंदणी असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी एक पैसे मिळणार आहेत. बघा ॲग्रीस टॅग म्हणजेच बघा फार्मर ID शेतकरी एक ओळखपत्र ज्यांनी काढलेलं असतं त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच फार्मर ID ज्याचा आहे त्याच्यासाठी शेतकरी बांधवांचे पैसे जमा होणार आहेत. बघा PM किसानचे तुम्हाला पैसे जमा होणारच आहेत. ज्या अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे शेतकरी बांधवांनो, इथं सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. कुठल्याच जिल्ह्यातील इथं वंचित राहू शकतो. तर या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जाऊन सांगितलंय की ठामपणे सांगितलंय
तर शेतकरी मित्रांनो कोणत्या तारखेला तुम्ही पीएम किसान योजनेचं बघा, सरकारने सांगितलं होतं की बघा शेतकरी मित्रांनो 12 नोव्हेंबर, 13 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर हे बघा तारखा फिक्स आहेत. बघा चौकशी करा, चला चला लवकर बघा 12, 13, 14 आणि 15 नोव्हेंबर कंटिन्यू वाटप सुरू. खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता किंवा पीएम किसानच्या योजनेचा 21वा हप्ता हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित देण्याची खात्री आपण एकत्रपणे सांगत आहोत. पैसे येणार आहेत बघा पीएम किसान योजनेचे. बघा इकडे अनेकदा तुम्हाला मी तारीख सुद्धा सांगितली होती, तुम्ही तिकडे दुर्लक्ष केलं. आता पण तारीख सांगितली आहे 14, 15, 13 आणि 16 तारीख आहे. त्यामुळे या तारखेला तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता वेळेवर येतोय की नाही तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु आता एक तसं नाही की एकत्रित तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान आणि नमोचे 21वे हप्ते हे एकत्रित तुमच्या खात्यामध्ये येणार. पण या ठिकाणी 8वा हप्ता असतो तो नमोचा स्वतःच्या मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की शेतकरी मित्रांनो 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी सांगितलेले आहेत. बघा फक्त म्हातारे जे काही असतील त्यांनी आत्ताच्या आत्ता आधार कार्ड बँक संलग्न लिंक करून पासबुक सोबत, जेणेकरून कोणत्या शेतकऱ्याच्या इथे वंचित राहता कामा नये. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करून घ्या. तर मित्रांनो इथं पीएम किसान योजना जी आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्र अपडेट आजच्या व्हिडिओच्या माहितीनुसार आम्ही दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये योजनेची शेती संदर्भात जी काही माहिती सर्वात महत्त्वाची अगोदर पाहिली आहे ती पण दिली आहे. बघा इकडे या ठिकाणी चॅनलवर आत्ताच जर नवीन असाल तर चॅनल आत्ताच लाईक करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन अगोदर तुमच्या व्हिडिओ खाली येऊन जाईल. कारण चॅनलवर येऊन आल्याला लाईक करून ठेवा, कारण बेल आयकॉनला प्रेस केल्यावर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ सापडेल. महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. त्यामुळे आत्ताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा व्हिडिओची नोटिफिकेशन महत्त्वपूर्ण असते, कारण डिटेल पोहोचली पाहिजे तुमच्यापर्यंत. शेतकरी मित्रांनो चला भेटूया उद्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.